नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एक असा विषय ज्यामुळे सध्या संपूर्ण बाजारात एकच प्रश्न विचारला जातोय की सोयाबीन, तूर आणि कापसाचे भाव खरंच वाढणार आहेत की पडणार आहेत. तुम्ही ऐकलं असेलच, अमेरिका करार नावाच्या एका गोष्टीने बाजारात चांगलाच गोंधळ उडवून दिलाय. तर आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की या कराराचा तुमच्या आमच्या पिकावर नक्की काय परिणाम होणार आहे, तोही अगदी सोप्या आणि सरळ भाषेत. हो, हाच तो लाख मोलाचा प्रश्न आहे जो आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसलाय. काही जण म्हणतायत की भाव प्रचंड वाढणार, तर काही जण म्हणतायत की आता भाव कोसळणार. मग या सगळ्या अफवांच्या गर्दीत आपण नक्की करायचं तरी काय? चला तर मग या सगळ्या गोंधळाला बाजूला सारूया आणि एक एक करून प्रत्येक पिकावर या जागतिक घडामोडीचा काय परिणाम होतोय हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. आणि हो, हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती: जर तुम्हाला अशीच खरी आणि अचूक माहिती कोणत्याही अफवांशिवाय पुढेही मिळत राहावी असं वाटत असेल, तर आपलं ग्रो माय फार्म हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, म्हणजे भविष्यातला कोणताही महत्त्वाचा अपडेट तुमच्याकडून सुटणार नाही. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी हा अमेरिका करार म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजाराचा आपल्या गावच्या मंडीतल्या भावांवर कसा थेट परिणाम होतो हे पाहू. मग आपण आपल्या महत्त्वाच्या पिकांकडे वळू. सोयाबीन, तूर आणि कापूस या प्रत्येकाचं आपण खोलवर जाऊन विश्लेषण करणार आहोत. आणि सर्वात शेवटी जो तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की माल विकायचा की थांबायचं, यावर एक ठोस आणि स्पष्ट सल्ला काय असू शकतो हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हा जो अमेरिका करार नावाचा शब्द बाजारात फिरतोय, ज्याची एवढी चर्चा आहे, तो नक्की आहे तरी काय हे आपण समजून घेऊया. तर बघा, अमेरिका करार म्हणजे काही खूप गुंतागुंतीची गोष्ट नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर अमेरिकेने आपला शेतमाल विकण्यासाठी जगातल्या मोठ्या देशांसोबत, जसं की चीन, ब्राझील, अर्जेंटिना आणि इतर आशियाई देशांसोबत काही मोठे व्यापारी सौदे केले आहेत. म्हणजे त्यांनी आपला माल विकण्याचे कॉन्ट्रॅक्ट केले आहेत. आणि या सौद्यांमध्ये मुख्यत्वे करून सोयाबीन, कापूस आणि मका यांसारख्या पिकांचा समावेश आहे. थोडक्यात अमेरिकेने आपला माल जागतिक बाजारात विकायला सुरुवात केली आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा. अमेरिकेनं जगात कुठेतरी करार केला, त्याचा आपल्या गावच्या बाजारावर कसा परिणाम होऊ शकतो हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. कारण आता काळ बदललाय. आपला बाजार फक्त आपल्या तालुक्यापुरता किंवा जिल्ह्यापुरता राहिलेला नाही, तो आता थेट जागतिक बाजारपेठेशी जोडला गेला आहे. हे कसं काम करतं ते बघा. अमेरिकेमध्ये शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड, ज्याला CBOT म्हणतात, तिथे जगातल्या सोयाबीन, मका, कापूस यांसारख्या पिकांचे भाव ठरतात. तिथून जे संकेत येतात त्याचा परिणाम सुरू होतो. मग अमेरिकेचा कृषी विभाग म्हणजे USDA जगात किती उत्पादन होईल, किती मागणी असेल याचे अहवाल जाहीर करतो. त्यानी बाजाराची दिशा ठरते. तिसरी गोष्ट म्हणजे डॉलर आणि रुपयाचा विनिमय दर. डॉलर महाग झाला की आपली आयात महाग होते आणि स्वस्त झाला की स्वस्त होते. या सगळ्या आंतरराष्ट्रीय गोष्टींचे पडसाद थेट आपल्या स्थानिक मंडीतल्या भावांवर उमटतात. म्हणजे अमेरिकेत झालेल्या एका करारामुळे आपल्या खिशातले पैसे कमी जास्त होऊ शकतात. चला, आता आपण आपल्या पिकांच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. आणि त्यातही पहिलं पीक घेऊया, सोयाबीन. कारण या जागतिक बदलांचा सर्वात थेट आणि जलद परिणाम कोणत्या पिकावर होत असेल तर तो म्हणजे सोयाबीन. एक गोष्ट लक्षात घ्या, अमेरिका हा सोयाबीनच्या जागतिक बाजारपेठेतील सर्वात मोठा खेळाडू आहे. तो जगातील नंबर 1चा निर्यातदार आहे. असं का? कारण त्यांच्याकडे प्रचंड उत्पादन क्षमता आहे, माल साठवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आहे आणि माल जगभरात पोहोचवण्यासाठी वेगवान वाहतूक व्यवस्था आहे. आणि अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे: जेव्हा अमेरिकेसारखा एवढा मोठा विक्रेता बाजारात मोठ्या प्रमाणात माल विकायला आणतो, तेव्हा साहजिकच जागतिक बाजारात पुरवठा वाढतो आणि किमतींवर दबाव येतो, म्हणजे भाव थोडे नरम होतात. आता याचा भारतावर काय परिणाम होतो हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. जेव्हा अमेरिकेच्या करारामुळे जगात सोयाबीनचा पुरवठा वाढतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाचे भाव कमी होतात. मग काय होतं? भारतात स्वस्त सोया तेल आयात व्हायला सुरुवात होते. आता जेव्हा बाहेरून स्वस्त तेल येतं, तेव्हा आपले जे स्थानिक तेल कारखानदार आहेत, म्हणजे सॉल्व्हेंट प्लांटवाले, ते भारतीय सोयाबीन जास्त भावात खरेदी करायला उत्सुक नसतात, कारण त्यांचं नफ्याचं मार्जिन कमी होतं. म्हणून ते त्यांची खरेदी कमी करतात किंवा थांबवतात. आणि याचा थेट परिणाम काय होतो? आपल्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावर अल्प कालावधीसाठी का होईना पण दबाव निर्माण होतो.
मग आता अशा परिस्थितीत करायचं काय? घाबरून जाऊन मिळेल त्या भावात सगळा माल विकून टाकायचा का? नाही, अजिबात नाही. आपल्याला इथे हुशारीने आणि धोरणाने वागावं लागेल. जर तुमच्याकडे माल साठवून ठेवण्याची सोय असेल तर सगळ्याच्या सगळा माल एकाच वेळी विकण्याची घाई करू नका. जर पैशांची तातडीची गरज असेल तर गरजेपुरता म्हणजे साधारण 30 ते 40% माल विका आणि आपल्या गरजा भागवा. आणि उरलेला माल? त्यासाठी बाजारावर लक्ष ठेवा. जेव्हा जेव्हा बाजारात 100 ते 150 रुपयांची तेजी दिसेल तेव्हा थोडा थोडा करून माल विका. याला म्हणतात टप्प्याटप्प्याने विक्री. यामुळे तुम्हाला सरासरी चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढते. चला, आता आपण तुरीकडे वळूया. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुरीची परिस्थिती सोयाबीनपेक्षा खूप वेगळी आहे. कारण तुरीच्या भावावर जागतिक घडामोडींपेक्षा आपल्या देशांतर्गत गोष्टी आणि विशेषतः आपले सरकारी निर्णय जास्त परिणाम करतात. हे बघा, भारत हा जगातला सर्वात मोठा तुरीचा उत्पादक देश आहे आणि गंमत म्हणजे सर्वात मोठा ग्राहकसुद्धा आपणच आहोत. म्हणजे जेवढी तूर आपण पिकवतो तेवढी आपल्याला लागतेच. किंबहुना आपली गरज त्यापेक्षा जास्त आहे. म्हणूनच आपल्याला दरवर्षी आफ्रिकेतील देश आणि म्यानमारसारख्या देशांकडून तूर आयात करावी लागते. त्यामुळे अमेरिका कराराचा थेट परिणाम तुरीच्या भावावर होत नाही. तुरीचा भाव कशावर ठरतो तर सरकार आयात धोरणाबद्दल काय निर्णय घेतं यावर सर्व काही अवलंबून असतं. त्यामुळे तुरीच्या शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बातम्यांपेक्षा 4 महत्त्वाच्या देशांतर्गत गोष्टींवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP. दुसरी, नाफेडसारख्या सरकारी संस्था तूर खरेदी करत आहेत की नाही. तिसरी, सरकारकडे सध्या किती तुरीचा साठा म्हणजे बफर स्टॉक आहे. आणि चौथी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, सरकार आयातीला परवानगी देणार आहे की थांबवणार आहे. हे 4 घटकच तुरीच्या भावाची दिशा ठरवतात. मग तुरीच्या शेतकऱ्यांसाठी सल्ला काय आहे? सल्ला अगदी स्पष्ट आहे. संयम ठेवा. माल विकण्याची अजिबात घाई करू नका. तुमचं सगळं लक्ष सरकारच्या घोषणांवर असायला हवं. सरकार आयातीबद्दल, खरेदीबद्दल काय नवीन निर्णय घेतंय याकडे कान लावून बसा. आणि एक साधा नियम कायम लक्षात ठेवा. जर बाजारातला भाव सरकारने ठरवून दिलेल्या MSP पेक्षा कमी असेल तर माल विकण्याऐवजी थांबण्यातच शहाणपणा आहे. आणि आता आपण येऊया तिसऱ्या आणि महत्त्वाच्या पिकाकडे, कापूस. कापसाच्या बाबतीत अमेरिका करार हा आपल्या भारतीय कापूस निर्यातदारांसाठी थेट स्पर्धा निर्माण करतो. म्हणजे इथे सामना थेट आहे. अमेरिका हा कापसाच्या बाबतीत जगाचा राजा मानला जातो. तो जगातला सर्वात मोठा कापूस निर्यातदार आहे. आता जेव्हा अमेरिका चीनसारख्या मोठ्या देशांसोबत कापूस विकण्याचे मोठे सौदे करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा पुरवठा वाढतो. याचा परिणाम काय होतो? जे देश भारताकडून कापूस खरेदी करतात, जसं की बांगलादेश, व्हिएतनाम, ते विचार करायला लागतात. त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापूस तुलनेने महाग वाटू लागतो आणि ते अमेरिकेकडून कापूस खरेदी करण्याला प्राधान्य देऊ शकतात. यामुळे आपल्या निर्यातीवर परिणाम होतो. मग अशा स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आणि आपल्या कापसाला चांगला भाव मिळवण्यासाठी काय करायचं? याचं उत्तर एकाच शब्दात आहे: गुणवत्ता. जेव्हा बाजारात माल भरपूर असतो तेव्हा खरेदीदार नेहमी चांगल्या प्रतीचा माल शोधतो. त्यामुळे आपल्या कापूस स्वच्छ, चांगल्या प्रतीचा आणि त्यात आर्द्रतेचं प्रमाण कमी कसं राहील यावर लक्ष केंद्रित करा. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका. आणि सोयाबीनप्रमाणेच बाजारात जेव्हा जेव्हा तेजी येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचं धोरण अवलंबा. तर मित्रांनो, आपण सोयाबीन, तूर आणि कापूस या तिन्ही पिकांचं सविस्तर विश्लेषण केलं. आता या सगळ्या माहितीला एकत्र जोडून आपला जो मूळ प्रश्न होता की विकायचं की थांबायचं, याचं एक स्पष्ट आणि अंतिम उत्तर शोधूया. हाच तो प्रश्न आहे ज्याच्या उत्तराची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, याचं उत्तर प्रत्येक पिकासाठी एकसारखं नाही. प्रत्येक पिकाची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे त्याचं धोरणही वेगळं असणार आहे. चला तर मग सारांश पाहूया. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश या टेबलमध्ये आहे. चला एक एक करून पाहूया. पहिला, सोयाबीन. जागतिक पुरवठ्यामुळे बाजारात सध्या अल्पमुदतीचा दबाव आहे, म्हणून आमचा सल्ला आहे की साठवणुकीची सोय असल्यास टप्प्याटप्प्याने विक्री करा. दुसरं, तूर. तुरीचे भाव पूर्णपणे सरकारी धोरणांवर अवलंबून आहेत, त्यामुळे इथे घाई न करता थांबा आणि सरकारच्या घोषणांवर लक्ष ठेवा, विशेषतः MSP आणि खरेदीवर. आणि तिसरं, कापूस. इथे जागतिक स्पर्धा खूप जास्त आहे, त्यामुळे आपल्या मालाची गुणवत्ता टिकवून ठेवा आणि बाजारात तेजी आल्यावर अंशतः विक्री करा. हेच हुशारीचं ठरेल.
आणि मित्रांनो, जाता जाता एक शेवटची पण सर्वात महत्वाची गोष्ट. हा जो अमेरिका करार आहे तो केवळ एक धोका नाही, तर ते बाजारातील एक नवीन वास्तव आहे. याला घाबरून भीतीपोटी निर्णय घेण्याऐवजी माहितीच्या आधारे विचारपूर्वक निर्णय घेणे हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. बाजारात पसरणाऱ्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. अचूक माहिती मिळवा आणि मगच निर्णय घ्या. हे विश्लेषण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया याला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.